बोलावंच लागेल. प्रयत्न कराल तर 3-6 महिन्यामध्ये काम होईल, पण प्रयत्न नाही केला तर 6 जन्म झाले तरी सुद्धा आपल्याला प्राप्ती होणार नाही. म्हणून सकाळी उठताना चतुर्मुखी मुद्रा, ध्यानाला बसताना चतुर्मुखी मुद्रा, या मुद्रा फक्त 6-7 महिने करायच्या आहेत. मग आपोआप रूप दिसायला लागेल, आपोआप नाद ऐकायला येतील. मग चतुर्मुखी मुद्रा लावायची गरज नाही. मग आपला आपण मस्तपैकी 1 तास बसायचं आणि मस्त असं पोट भरून जसा मनुष्य जेवल्यावर ढेकर देतो तसे मग त्याच्या मुखारविंदातून, डोळ्यातून, कानातून इतरांसाठी सुखच प्राप्त होईल. तो असा जर जेव्हा अशी अवस्थेतून निघेल बाहेर तेव्हा बोले, काय भाऊ नमस्कार, बरं आहेस ना, काय असेल तर मला सांग. किती प्रसन्नता येईल त्याच्याकडे, दुःख नाही. नाही तर आपण ती साधणार आहे का ना, काय अंगू गुरुदेवा माय मगारी हाय माय मगारी अगं तू अट रमणी अट कर आणि तर मग काय व्हायचं, काय होणार तुझं. म्हणे आम्ही बाया माणसं. तर बाया माणसं तर काय झाली, बायांनी करायचं नाही. आज बायांना अधिकार आहे, पूर्वकाली बायांना अधिकार नव्हता, आता अधिकार आहे. तर आता उलट फायदा आहे. बाया तर कमजोर आहे. जा बघा रिक्षा चालवायला लागले. त्या दिवशी तर मी बाईला रेल्वे स्टेशन लोकल चालवताना बघितले, आश्चर्यचकित झालो. पहिला मी 4 व्हीलर गाड्या चालवत होत्या बायका, तर आश्चर्यचकित होत होतो. मग मुंबईला गेलो ना, बाई चालवायला लागली की बघत राहायचो, अय्या बाई चालवते, मुलगी चालवते असं सांगायचं, आश्चर्यचकित व्हायचो. पण त्या दिवशी मी बघितलं, बापरे बापरे, रिक्षा चालवायला लागले पोरी. आई आता काय, ही पण टपोरी आहे का काय. काही रेकॉर्ड खराब आहे लोकांचं. सध्या रिक्षावाला पोर नको, तो पक्का बदमाश असते, तो अटो करीत असते. रिक्षावाला नवरा नको. मग आता ही रिक्षावाली बायको. त्या गाण्याला जाम मजा, काय पसंत आले. मला रेतीवाला पाहिजे ना, मला आहा पाहिजे. त्याच्यात आपल्या जवान पोरी ऐकून ऐकून आज रेतीवालाच बघतात. रेतीचा धंदा आहे का, तर नको. काय करतील या पोऱ्यांच्या कानांवर, काय कॅसेटी लावतात, काय चालले जगामध्ये आणि समाजामध्ये, याला कोण थांबवणार. कोणीतरी थांबवायला पाहिजे. काय करायला लावले समाजाने, एक असं भयानक रूप धारण केलंय ज्याच्यात पतनच पतन आहे, दुसरं काहीच नाही. कुठेतरी आपण थांबलो पाहिजे, कोणीतरी हा विचार केला पाहिजे. आपल्या मानवी मेंदूवर, मानवी मनावर, मानवी शरीरावर असे काही प्रभाव पडले पाहिजे ज्याच्याने आपला धर्म, ज्याच्याने आपलं सत्य आणि आपलं कर्तव्य आणि आपलं हित जागे. अहिताच्या मागे लागून आपण आपलं पतनच केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथे भगवंताने आपल्याला सांगितलं, दुसऱ्या पदामध्ये असं सांगितलेलं आहे, पुनस्तानी कल्पादव विसुजाम्यम. मग आता भगवंत इथे रहस्य सांगतात. इथे थोडासा विचार आपण करा. हे मी सांगत नाही माझ्या मनाचं, श्रीमद भगवद्गीता भगवंताच्या मुखारविंदातून निघाले. ही फक्त भगवंताची वाणी तुमच्या समोर ठेवतोय, माझं काहीच नाही याच्यामध्ये. भगवंत म्हणतात की महाप्रलयाच्या वेळी आपल्याला कर्मानुसार प्रकृतीत लीन झालेल्या प्राण्यांची कर्मे जेव्हा परिपक्व होऊन फल देण्यासाठी उत्पन्न होतात, तेव्हा भगवंताच्या मनात बहुशाम प्रजायते, म्हणजे मी एक आहे अनेक बनून आता परत नवीन सृष्टी निर्माण करतो. त्यावेळेला मी ज्या जीवाने भाव सोडलेला आहे, जे तत्व सोडलेलं आहे, त्या जीवाला मी परत निर्माण करतो आणि त्याला तेच देतो. म्हणजे परत आपल्यालाच आपलं मिळणार. मग ते मग करायचं तर आता केलेलं बरं. लय व्हायच्या अगोदर उद्या काय पाहिजे त्याची आज तयारी केलेली बरी. सांगा, उद्या काय पाहिजे त्याची आज तयारी आपण करतो की नाही. अरे 6 महिन्यात काय करायचं त्याची आज तयारी करतो. त्याच्यातलं नंबर 1 लगीन. खरं की खोटं. त्याची तयारी कधीपासून करतो. त्याच्यानंतर बारस, त्याच्या अगोदर तयारी करतो. त्याच्यानंतर आपण कुठे फिरायला जायचं 4-5 दिवस, त्याच्या अगोदरच तयारी करतो की नाही.
केले की नाही? मग आपण आता त्या लोकात जाणार एक दिवशी, त्याची तयारी या जन्मात करायला नको का? हा लोक किती दिवस आहे आपल्यासाठी? आपल्यासाठी हा लोक कायमचा नाही आहे, पण ज्या लोकात जायचं आहे तिथे कायमची स्थिती करायची आहे, त्याची तयारी इथूनच करायची आहे. म्हणून भगवंताने आपल्याला तसं सांगितलं. तर इथे विचारधारा आहे, सुंदर विचारधारा आलेली आहे, तिथे आपण लक्ष देऊया थोडस, एक छोटस भजन केल्यावर. जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल. 3 वाजवा, 1 2 3, 1 2 3. जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल. जय गिरधारी जय नंदलाल, जय गिरधारी जय नंदलाल, जय गिरधारी जय नंदलाल, जय गिरधारी जय नंदलाल. जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल, जय गोविंद जय गोपाल. श्री कृष्ण भगवान की जय. विचारधारा. आता ह्या प्रकरणाचा येता या प्रसाद प्रसाद विचारधारा आहे. यांच्यासाठी तुम्हाला टाळ्या वाजवाव्याच लागतील. जायचं आहे लवकर म्हणून सत्संग नाही चुकवला. बरं, जेवढा वेळ बसता येईल तेवढं घेईल आणि मग जाईल. काही माणसं विचार करतात, तर मला जावं लागेल, मी जातच नाही. टाळ्या वाजवा जोरा. असे साधक सगळे झाले पाहिजे. जो वेळ मिळेल तो, परे 5-10 मिनिटासाठी जरी येऊन बसले, उठून गेले, काही अपमान होत नाही, पण तो भाव आहे ना, त्यांना ईश्वर प्राप्तीचा होतो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा उठून जायचं, पण त्या सत्संगाचा आदर जरूर करायचा. तर विचारधारा आहे की जशी प्रकृती निर्माण झाली की क्षणाक्षणाला नाशाकडे जाते, कारण ती परिवर्तनशीलच आहे आणि नाशवान आहे, म्हणून ती नाशाकडे जाते. आणि त्या नाशाकडे जाणाऱ्या प्रकृतीकडे आपली जास्त आसक्ती आहे आणि शाश्वताकडे घेऊन जाणारी वृत्ती आहे, त्याकडे आपल्याला विस्मरण आहे किंवा झोप लागली आहे, त्याच्याकडे आपलं लक्षच नाही. तेच आपलं जीवन आहे. वास्तविक तेच होतो, तेच आहोत आणि तेच राहू, पण मध्येच आपणच आपल्या तत्वाला विसरलोय आणि नाशाकडे जाणाऱ्या प्रकृतीकडे आसक्ती आहे. आणि तरी पण ती आसक्ती सुद्धा त्याने त्या आसक्तीत ओळखलं पाहिजे की जी वस्तू मी धरलेली आहे ती पुढे नाशवान आहे, ती टिकणार नाहीये. मग त्याच्यात आहात तर त्याचं खरं खोटं तरी ओळखा. पण एवढा जीव अज्ञानी होतो की ती नाशवान वस्तू आहे तरी तिला नाशवान न समजता तिचीच मजा घेत बसतो. त्यातला पहिला भाग आहे शरीर, दुसरा भाग आहे आपतेष्ट, तिसरा भाग आहे इंद्रियातून विषय आहे आणि विषयांना देणारे भोग, भोगांची सामग्री. सांगा आपल्या जवळ किती दिवस राहणार? किती दिवस राहणार? जरा विचार करा. अजिबात राहणार नाही, ती सुटत चाललेली आहे. विवेकच करावा लागणार. कारण हा अध्याय जो आहे ना, 9वा अध्याय, हा संपूर्ण विश्वाचं सार आहे, जे ज्ञानी लोकांच्या पंक्तीचं जीवन आहे. आणि आज आपण जेवत आहे. भाग्य आहे आपलं की भगवंताने आपल्याला निवडले. आज कलियुग आहे म्हणून, पण नंतरचं युग येईल तेव्हा या पात्रात आपल्याला बसायला मिळणारच नाही. मोठा पुरुषार्थ करू तेव्हा हे ज्ञान ऐकायला मिळेल. तो आज सहजच न पुरुषार्थ करता. सांगा, पूर्वकाली साधू संत एकच शिष्य घडवत होते. किती? एकच. आणि ते बीज त्यांनाच देत होते, दुसऱ्यांना नाही. दुसऱ्यांना फक्त कर्म काढ,
पण आज ते बीजाचे अधिकारी महात्म्या लोकांनी आपल्याला बनवलं, तर आपल्याला किती मोठं भाग्य आहे. हे बीज जे आपल्याला मिळालेलं आहे ते पूर्वकाली सिद्ध लोक एकालाच देऊन जात होते. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अशा बीजाचे अधिकारी तुम्हा आम्हाला सर्वांना बनवलं. एक शिष्य गुरु परंपरा खंडित करून अनेक गुरु शिष्य परंपरा केली, तेव्हा आपल्याकडे आलं. तर आता आपण आले तर किती कष्टाने ते आले. पुढे काय आहे त्याचं विधान आपण लक्षात घ्या आणि मग आज त्याचा विचार जरूर करा की हे मला न मिळणारी वस्तू मिळाले, ही बहुमूल्य आहे, हिला मी कधी सोडणार नाही, हिचा पूर्ण आदर करीन, हिचा उपयोग करून माझं कल्याण करीन. आता मी चुकणार नाही. हजारो लाखो युग अनंत प्रलय गेली, मी चुकत होतो, आता चुकणार नाही. आता मिळालेली संधी सोडणार नाही आणि धरलेली कास मी कधी ढिली करणार. ही वेळ आहे शेवटची विचार करण्याची. परत तसा विचार आपल्याला येणारही नाही. दुसऱ्या युगात आपण काय सतयुगात नव्हतो, द्वापार युगात नव्हतो, त्रेता युगात नव्हतो आणि अनेक कलियुग आपल्यावर गेली. अनेक युग मिळून चतुर्युग बनते, अशी चतुर्युग आपल्यावर गेली. अशी अनेक चतुर्युग बनून मनवंतर बनतात, अशी अनेक मनवंतर आपल्यावर गेली. अशी मनवंतर अनेक बनून कल्प बनतात, अशी अनेक कल्प आपल्यावर गेली. आपण हा विवेकच नव्हता केला म्हणून भटकत आहोत. आज आपण ती चूक करणार नाही. आज आपण मिळालेली वस्तू बरोबर पकडू, कधी सोडणार नाही. तर इथे नाशवान आहेत म्हणून तसाच हा भगवंताचा अंश असलेला जीव अविनाशी आहे. तो भगवंताकडे ओढला जाऊ शकतो, पण स्वतंत्रता आणि नाशवान वस्तूंची त्याची आसक्ती त्या अविनाशी जीवाला भगवंताकडे ओढत नाही, संसाराकडे ओढते. आसक्तीच काम करते. आसक्ती कुठली असावी हा विवेक करा. नाशवान वस्तूची आसक्ती अविनाशी जीवाला नाशाकडे ओढते आणि अविनाशी वस्तूची आसक्ती नाशिवंत जीवामध्ये अडकलेला शाश्वताकडे खेचते. म्हणून आसक्ती दोन प्रकारची आहे. आपण अविनाशी भगवंताचे अंश अविनाशी आहोत म्हणून आसक्ती आपली अविनाशावर पाहिजे. पण आज काय झालंय, आपली स्वतंत्रता आणि आपला अभिमान आणि आपला अहंकार आणि आपला मीपणा आपल्याला नाशवान वस्तूकडे खेचतो. कारण आसक्ती नाशवान वस्तूची आहे, तर तिकडेच खेचले जाणार. आणि नाशवान वस्तूमध्ये दुःख आहे, अविनाशी वस्तूमध्ये सुख आहे. मग ती अविनाशी वस्तू भले दिसत नसली परंतु ती आहे. सांगा बरं, आज आपल्याला बोलण्याची ताकद दिसत नाही, पण बोलण्यावरनं कळतं की ही ताकद आहे. डोळ्यातून आपल्याला पाहण्याची ताकद दिसत नाही, पण दृष्टीमुळे आपल्याला कळते की मी दुसऱ्याला पाहतोय. पाहण्याची ताकद आतमध्ये, ती मला दिसत नाही पण मी पाहतोय. कानाने ऐकण्याची ताकद आहे, ती दिसत नाही पण ऐकतो की नाही. मग ती ताकद भले दिसत नाही, ती अविनाशी आहे, ती आत्मा आहे, पण तिला पाहण्याच्या पण कला आहे, पण त्याला मानण्याच्या पण कला आहे. बरं काय मानाल तुम्ही, देह मानाल की आत्मा? देह मानाल तर फसाल, आत्मा मानाल तर सुटाल. आपण आत्मा आहोत, अविनाशी आहोत, भगवंताचे सनातन अंश, भगवतमय आहोत. हे पहिलं आपण दृढ धरलं, याच्यावर आसक्ती केली तर पुढे आपल्याला आपली खिचडी शिजेल सुखाची. जर देहालाच आपण मी मानायला लागलो आणि त्या देहाला सुखी बनवायला लागलो, त्याकडे आकर्षित झालो, तर मग आपल्याला खिचडी शिजवली जाईल, ती दुःखाची असेल. बोला, सुखाची खिचडी पाहिजे की दुःखाची? बोला ना माझ्या बाबा. मग कुठे आकर्षित व्हावं लागेल? अविनाशाकडे. आणि तिथे नाही, तिथे व्हावं अशी भगवंताची इच्छा आहे आणि मातेची इच्छा आहे. म्हणून माता आणि भगवंत मिळून आपल्याला जागृत करतात. मला तर नुसता इथे सिंहासनावर बसवले, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, पण तुम्ही माझ्यावर बटारून बघू नका की येऊ आम्हाला हा अंगते. अरे माझं काय, माझं तर काच नाही, सगळं कण कण भगवान का है. किसका है, किसका है ये? तो कौन कह रहा है? तो फिर डरना मत. भगवान अगर कह रहे तो डरना. समझ गए? जागृत करतात. भगवत गीता आपल्याला जागृत करते, माता आपल्याला जागृत करते, भगवंत पिता आपल्याला जागृत करते. असे जर दोन्ही आपल्याला मायबाप मिळाले तो डर काय का? तर ही नाशवान वस्तूची आसक्ती जीवाला भ्रमिक अवस्थेकडे ओढते, नेते आणि दुःखाचे कारण बनविते.
वास्तविक या नाशवान वस्तू भगवंताच्याच होत्या, आहेत आणि राहतील. याही जरी जाणलं तरी पण मुक्ती आहे. पण ही या माया हा देवाच्या अजिबात नाही. म्हणजे घे मग आता वाजव दुःखाचा डग. सांगा, या नाशवान वस्तू सुद्धा भगवंताच्याच आहेत. सांगा, पृथ्वी कोणी बनवलंय? पण नावं कोणची? रोकडी प्रचिती आठ बघा, आठ कोणची? पृथ्वी कोणी बनवली? याच्या बापाने बनविले. नुसती नावावर नावं जोडून मरतो ना मग पोरं बिरं अशी खोटी खोटी नावं टाकत 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 आज देशासाठी भांडणं व्हायला लागली. आता जमिनीसाठी कत्तली व्हायला लागली. तिथे आता चीन उठलाय. पहिला तर पाकिस्तान होता. देशासाठी ना, यांच्या बापाची आहे का? ईश्वराची आहे. ईश्वराची मानली तर भांडणं होतात का? नाही होत. जरा ओळखा, ये भूमि किसी की हुई नहीं और किसी की नहीं थी. खाली अधिकार मत बजा, मर जाओगे, मार खाओगे. इतना मार खाते खाते रहोगे कि अल्लाह ताला का आवाज लेके भी घूमोगे तभी मार कम नहीं होगा. अभी जागो, अभी जागो, जिसके है उसका मानो, झगड़ा बंद करो. आपलं पण बघा बाबा, कट काय नाही मिलं. अटणी जेव्हा निघून जाऊ तेव्हा रिकाम्या हाताने आला. रिकाम्या हाताने तर थोडा विचार जरूर करा. विचार नाही केला तर बहुमूल्य वस्तू हातातून निघून जाईल. वेल कोणासाठी थांबत नाही. वेल चाललेली आहे. प्रत्येक श्वास चाललेला आहे. एका दिवसाला 21,000 निघून चालले. आयुष्य घटत चाललंय आणि अविवेक वाढत चालला. आणि जर हा अविवेक वाढला आणि आयुष्य कमी राहिलं, समजा आता तुम्ही क्रिकेट बघता, तर मी तुम्हाला सांगतो 36 रन्स पाहिजेत न 5 बॉल आहे. होतील? आपलं बॉल असून पण काम नाही. कारण 5 सिक्स मारले तरी 30च रन्स होतील. पाहिजे किती? असं करू नका की वेल कमी 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 करून मग जागे व्हाल. तर आपल्याकडे वेलच नाही. वेल नाही, वेल आहे पण तो तेवढं काम करून देऊ शकत नाही. इथपर्यंत बेसावध राहू नका. आता मोठं स्कोर आहे ना, फटके मारून घ्या. काय र जतीन, तर आतापासून टायमाला स्कोर बनवा. म्हणजे पुढे त्रास नाही. रोजचं किती केलं पाहिजे? रोजचं म्हणजे प्रत्येक ओव्हरला 50 ओव्हरला 300 रन्स पाहिजे. तर प्रत्येक ओव्हरला किती पाहिजे? 6 रन्स. किती? 6 रन्स काढल्या म्हणजे जास्ती नाही. तर तसं आता आपल्याला किती 92 कोटी श्वासोश्वास आहेत. हा बरोबर ना? दिवसाचे 21,600. गणित किती आहे? की कमीत कमी 50% केलं तर मानव जन्म आहे. म्हणजे 21,600 मधून अर्ध करा. 10,300 नाही, 10,800. तर 10,700 जरी तुम्ही पवित्र मनाने जगले तर तुम्हाला मानव जन्माचा अधिकार आहे. आता त्याच्याही पेक्षा जास्त श्वासोश्वास तुम्ही पवित्र मनाने जगले तर स्वर्गाचा अधिकार आहे. आणि हे सगळे श्वासोश्वास तुम्ही जगले तर भगवत प्राप्तीचा अधिकार आहे. दिव्य लोकाचा अधिकार आहे. त्या लोकाचा अधिकार. आणि हे श्वासोश्वासही तुम्ही निष्काम कर्मयोगामध्ये भगवंताला अर्पण करून जगले तर भगवंत आहात. किती 4 भाग, 4 प्रकारच्या मुक्त्या. देव लोकात राहणं, देवाजवळ राहणं, देवरूप होणं आणि ब्रह्मरूप होणं. 4ही मुक्त्या आपल्याला प्राप्त होतील. म्हणून वास्तविक नाशवान वस्तू त्या भगवंताच्याच आहेत. भगवंतातूनच उत्पन्न होतात आणि लीनही भगवंतात होतात. हे ज्ञान न समजल्याने जीव हा दुःख निर्माण करतो आणि जीवाचं दुःख होते. आणि हे ज्ञान समजण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला 6 ओळीमध्ये 5 दृष्टांत 100व्यापासून ते 105 या ओळीमध्ये ज्ञानेश्वरीत देतात. हे 5 दृष्टांत आपल्याला पाहायचे आहेत. घरी इथे माझ्याकडे आता तुम्हाला ते 5 दृष्टांत सांगायला वेळ नाही तर घरी जा आणि 9व्या अध्यायाची 100वी ओळी ती 105 याच्यामध्ये दृष्टांत शोधा. त्याच्यामध्ये फार महत्वाचं रहस्य आहे का तुम्हाला इथे सांगू.
वेळ होईल. काय आहे, वेळ नाही झाला पाहिजे. आज वेळ केला तर उद्या मी येणार नाही, धमकी देतात सर्व. गुरुला धमकी, म्हणून जाऊ दे, गुरु बाबा घाबरतो, तुम्ही आले पाहिजे, तुमची मला गरज आहे. यावर तुम्हाला राम कृष्ण हरी बोलावं लागेल. असं हे एक श्लोकाचं प्रकरण पूर्ण झालं. आता दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अद्याप यावर भर टाकणार आहेत, कारण 2 श्लोकामध्ये प्रलय, निसर्ग आणि सांगतात की प्रलय आणि निसर्गाविषयी सर्गाविषयी भगवंत सांगणार आहेत, नवीन उत्पत्ती. आता पुढच्या वेळेला आपल्याला परत भगवंत काय सांगणार आहेत तिथे लक्ष देऊ. चला. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा वसुदेव नंदन गोपाळा, गोपाळा वसुदेव नंदन गोपाळा, देवकी नंदन गोपाळा वसुदेव नंदन गोपाळा, देवकी नंदन गोपाळा वसुदेव नंदन